गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं? बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. गट्टू शिवाय एक दिवस. सुट्ट्या सुरू होत्या आणि गट्टू चिंकी आज सकाळपासून भांडत होते. चिंकी, मी म्हंटल होतं की टीव्ही मला बघायचाय. माझा आवडीचा कार्यक्रम लागणार आहे. रिमोट इकडे दे. नाही गट्टू, मलाही कार्टून बघायचंय. मी तुला रिमोट नाही देणार. चिंकी, मला रिमोट दे. माझा कार्यक्रम पुढे चाललाय. नाही नाही, रिमोट आधी मी उचललेला, म्हणून आधी टीव्ही मीच बघणार. गट्टू चिंकीला भांडताना बघून आई रागावूनच तिथे येते आणि टीव्ही बंद करते. बास, खूप झाला आता. जर तुम्हा दोघांना असंच भांडायचं असेल तर टीव्ही कोणालाच बघायला मिळणार नाही. चला, आता दोघांनी जाऊन हॉलिडे होमवर्क करा. ओके आई. दोघेही आपापल्या रूम मध्ये जातात आणि पुस्तकं उघडतात. हे सगळं तुझ्यामुळे झालं गट्टू. जर तू मला गुपचूप टीव्ही बघू दिला असतास तर हे सगळं झालं नसतं. जे झालं ते चांगलंच झालं. जर तू मला टीव्ही बघू देणार नसशील तर तुलाही टीव्ही बघता येणार नाही. ओ, असं आहे. पण तुझाही आवडता शो चुकलाच ना. बरं झालं, मी तर नंतरही कार्टून बघू शकते. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मी जातोय माझं काम करायला. मला तरी कुठे तुझ्याशी बोलायचंय. गट्टू चिंकी आपापलं काम करू लागतात. तेवढ्यात गट्टूला पेन्सिलची गरज पडते आणि तो चिंकीची पेन्सिल घेतो, जी चिंकीची लाडकी बार्बीची पेन्सिल होती. हे पाहून चिडून चिंकी गट्टूला म्हणते, माझी बार्बीची पेन्सिल इकडे परत दे गट्टू. मी तुला माझी पेन्सिल वापरू देणार नाही. अगं, फक्त मला थोडंच काम आहे. करू दे ना चिंकी. नाही नाही नाही, मी तुला माझी पेन्सिल वापरू नाही देणार. दे परत. अगं चिंकी, मला त्रास देऊ नकोस. काम करू दे ना. नाही, मला दे पेन्सिल. आता चिंकी गट्टूकडून आपली पेन्सिल ओढू लागते आणि गट्टू सुद्धा पेन्सिल सोडत नाही. तेवढ्यात त्या दोघांच्या भांडणामध्ये चिंकीची फेवरेट पेन्सिल तुटून जाते. हे पाहून चिंकीच्या डोळ्यात पाणी येतं. हे तू काय केलंस गट्टू? मी काय केलं चिंकी? तूच तर माझ्याकडनं पेन्सिल ओढत होती म्हणून ती तुटली. तू खूप वाईट आहेस गट्टू. तू जाणून बुजून माझी पेन्सिल तोडली. मी नाही सोडणार तुला. चिंकी रागावून गट्टूच्या दिशेने धावू लागते. गट्टू सुद्धा धावू लागतो. तेवढ्यात आई बाबा तिथे येतात. गट्टू पटकन जाऊन बाबांच्या मागे जाऊन लपतो आणि आई चिंकीला पकडते. अगं चिंकी, आता काय झालं बाळा? आई, या गट्टूने माझी आवडती पेन्सिल तोडली. मी याला सोडणार नाही. आई, मी काहीच नाही केलं. सगळी या चिंकीची चूक आहे. बरं झालं हिच्यासोबत. मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये गट्टू. मी एकटीच खूप खुश आहे. तू नेहमी मला त्रासच देतोस आणि आज तर माझी पेन्सिल सुद्धा तोडली. मला तरी कुठे आवडतं तुझ्यासोबत राहायला चिंकी. जा जा. चिंकी रागावून आपल्या रूम मध्ये निघून जाते आणि दरवाजा आतून बंद करते. गट्टू बाळा, तू आज रात्री माझ्यासोबत झोप आणि आई चिंकी सोबत झोपेल, ओके? हो ठीक आहे बाबा. मग काय होतं, आई चिंकीच्या रूम मध्ये जाते आणि बाबा गट्टू सोबत. दुसऱ्या दिवशी चिंकी जेव्हा सकाळी उठते तेव्हा विचार करते, आता जर मी परत बाहेर गेले तर त्या गट्टूला बघावं लागेल. नाही, आज तर मी पूर्ण दिवस माझ्या रूम मध्येच राहीन. चिंकी नाश्ता करायला बाहेर जाते तर ती पाहते की बाहेर फक्त आई आहे, अजून कोणीही नाही. हे बाबा आणि गट्टू दिसत का नाहीये कुठेही? अजूनपर्यंत झोपलेच आहे का? बरंय, मी आरामात नाश्ता करते. अगं चिंकी, उठलीस तू? ये नाश्ता कर. ओके आई. चिंकी नाश्ता करायला बसते. तिचा नाश्ता संपतच आलेला असतो. तिला बाबांचा आणि गट्टूचा आवाजही येत नाही. तेव्हा क्युरिओसिटी म्हणून ती आईला विचारते, आई. हा चिंकी, ते बाबा आणि दुसरे लोक कुठे? अजूनपर्यंत झोपलेत का? काय? नाही चिंकी, आज सकाळीच बाबांना महत्वाच्या कामासाठी शहराबाहेर जावं लागलं.
म्हणून ते सकाळी लवकरच गेले आणि गट्टूलाही सोबत घेऊन गेले. तसंही तो घरी असता तर तुम्ही अजून भांडला असतात. काय? शहराबाहेर? म्हणजे एक पूर्ण दिवस मी घरी एकटी? ये! आईला वाटलं होतं की गट्टूच्या जाण्यानं चिंकीला वाईट वाटेल, पण तिला तर उलटीच रिॲक्शन झालेली दिसते. अगं चिंकी, तू इतकी खुश का होतीये? आई, आता मला जे टीव्हीवर बघायचं असेल ते मी बघू शकेन आणि दिवसभर मला जे वाटेल ते करेन. आज तर गट्टू सुद्धा नाहीये मला त्रास द्यायला. ये! चिंकी पटापट आपल्या डिशेस डिशवॉशर मध्ये ठेवून टीव्ही पाहायला निघून जाते आणि आपलं फेवरेट कार्टून लावून सोफ्यावर पडून राहते. वाव! जे वाटेल ते बघू शकते. बरं, त्या गट्टूला बघायचं तरी काय असतं? हा, तो सुपरमॅनचा शो जरा लावून बघावं, निदान आहे तरी काय त्यात. चिंकी चॅनल चेंज करून गट्टूचा फेवरेट शो पाहू लागते आणि त्यात तिला इंटरेस्टही येऊ लागतो. वाव! हा तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. अशा प्रकारे चिंकी टीव्ही पाहून पाहून थोड्या वेळाने बोर होऊन जाते. मग ती विचार करते, आता मी काय करू? आता तर टीव्हीवरही काही छान लागत नाहीये. हा, बुद्धिबळ खेळते. अरे नाही, गट्टू तर नाहीच आहे. मग मी बुद्धिबळ कोणासोबत खेळणार? मग काय करू? जेव्हा आई चिंकीला असं उदास बसलेला पाहते, ती समजून जाते की चिंकीला एकटीला करमत नाहीये. काय झालं चिंकी? कसला विचार करतेस? काहीच नाही आई. चिंकी, मला असं वाटतं की तू तुझा हॉलिडे होमवर्क पूर्ण कर. आज तर तुझ्याकडे खूप वेळ आहे ना? हो आई, तो तर मी नेहमी गट्टू सोबतच पूर्ण करते ना, त्यामुळे लवकर होतो. पण काल तर तू भांडलीस त्याच्याशी. मी कुठे भांडत होते आई? चूक तर गट्टूची होती ना. बर, खरंच? चिंकी शांत होते आणि आपल्या आणि गट्टूच्या भांडणाचा विचार करू लागते. चिंकी बाळा, तुला होमवर्क तर करावाच लागेल ना. तसंही गट्टू घरी नाहीये. तू दिवसभर काय करणार? आणि ठीक आहे आई, जाते मी. चिंकी होमवर्क करायला जाते. थोड्याच वेळात ती आपला होमवर्क पूर्ण करते. पण तरीही आत्ता दुपारच झाली होती. गट्टू यायला अजून खूप वेळ होता. आता काय करू? काय करू? एक काम करते, टीव्हीत जाऊन बघते. आता काहीतरी छान लागलं असेल. चिंकी जाऊन टीव्ही पाहू लागते, पण काहीच वेळात बोर होऊन ती टीव्ही बंद करते. तिला असं पाहून आई म्हणते, चल चिंकी, ये, स्वयंपाक तयार आहे. आपण सोबत बसून जेवण करूया. ओके आई. बघ, मी तुझ्यासाठी इडली सांबार बनवलाय चिंकी. आवडतं ना तुला? हो आई, पण गट्टूला जास्त आवडतं. आता तो असता तर जेवणानंतर आम्ही सोबत गोष्टीचं पुस्तक वाचलं असतं, नाहीतर खेळलो असतो. काही हरकत नाही चिंकी बाळा. संध्याकाळपर्यंत धीर धर. मग तुम्ही एकमेकांना सॉरी म्हणा आणि मग परत मैत्री करा. नाही आई, त्याने माझी पेन्सिल तोडली. मी नाही त्याला सॉरी म्हणणार. एवढं बोलून चिंकी लंच करून आपल्या रूममध्ये निघून जाते. ती बेडवरती पडल्या पडल्या विचार करू लागते आणि पडल्या पडल्यास तिला झोप लागते. खूप वेळ बाहेरून येणाऱ्या आवाजामुळे चिंकीची झोप मोड होते. संध्याकाळ झाली होती आणि गट्टू आणि बाबा परत आले होते आणि बाहेर सगळेजण बोलत होते. चिंकी धावत जाऊन बाहेर जाते. बाबा, आलात तुम्ही? हा चिंकी बेटा, सांग, कसा गेला तुझा आजचा दिवस? ठीक होता बाबा. चिंकी, गट्टूला तुला काहीतरी बोलायचंय. बाबा गट्टूला इशारा करतात आणि गट्टू पुढे होतो. त्याच्या हातात काहीतरी होतं आणि हे दुसरं काही नाही तर एक नवीन बार्बीवाली पेन्सिल होती. हे घे चिंकी. सॉरी, मी काल तुझी पेन्सिल तोडली होती ना. इट्स ओके गट्टू, माझीही चूक होती. आज मी तुझा आवडता तो सुपरमॅनचा शो पाहिला आणि मला खूप आवडला. आता आपण सोबत तो बघू शकतो. काय, खरंच? हो, माझ्याकडूनही सॉरी गट्टू. मी आज तुला खूप मिस केलं. आणि मीही चिंकी. अशा प्रकारे दोन्ही भाऊ बहिणीमध्ये पुन्हा मैत्री होते आणि आईबाबांना सुद्धा हे बघून खूप बरं वाटतं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा,
कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.